नमस्कार मित्रांनो, निमसोडच्या मैदानामध्ये बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 25 मध्ये दिसेल की बघूया कुठल्या गटात पळते। 1 ते 20 चे निकाल मी तुम्हाला सांगणार आहे। या मैदानामध्ये निमसोडच्या गट क्रमांक 1 चा निकाल आहे तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी भूषणगड या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। कोणते नंदी सेमीफायनलसाठी पात्र झाले ती काय नावे काय समजलेले नाहीत, कमेंट्समध्ये सांगा। गट क्रमांक 2 चा निकाल 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे कारगिल आणि गुरु पळाला 32 शिराळकरांचा। सुंदर अशी गाडी पळवली सोमा ड्रायव्हर वाकळवाडीकरांनी आणि ही गाडी जी आहे ती गुरु जो आहे तो नेवरीकरांचा आहे आणि कारगिल जो आहे तो 32 शिराळकरांचा आहे। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3 चा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी भीमराव शंकर मोठे निमसोड या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकरांनी, परंतु सुनील मोरे पेडगाव तसेच प्रणव शेंद्रे यांचा रेहमान पळाला पेडगावकरांचा आणि त्याच्यासोबत दहीगावकरांचा पाकऱ्या पळाला। पाकऱ्या आणि रेहमानची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4 चा निकाल आहे। 4 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी महान भारत केसरी साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत फुलेरे यांचा हुकुमी एक्का हरण्यास 722 पळाला आणि त्याच्यासोबत पळाला हरण्यासोबत वैभव कदम गिरवी यांचा भोला 22-22 हा नंदी पळाला। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र केली सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी आणि ही गाडी आज 100% फायनलमध्ये दिसेल आपल्याला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5 चा निकाल आहे। 5 मध्ये सामना झाला। सामन्यामध्ये सुंदर अशी लढती झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी आणि तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी या दोन्ही गाड्यांना सामना निकाल जो आहे तो देण्यात आलेला आहे। गट क्रमांक 6 चा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी ओझेगावकरांची रायफल पळाली नाही, त्याच्यासोबत नखऱ्या पळाला। सुंदर अशी गाडी बबन ड्रायव्हर रेणावेकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7 चा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी 74 नखऱ्या पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली पप्पू ड्रायव्हर आवरवाडीकरांनी आणि 74 नखऱ्यासोबत कोण पळाला ते कमेंट्समध्ये सांगा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8 चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी पक्षा पळाला। सुंदर अशी गाडी पक्षाची सेमीसाठी पात्र, त्याच्यासोबत जो नंदी पळाला त्याचं नाव काय समजलेलं नाही, कमेंट्समध्ये सांगा। आणि ही गाडी जी आहे ती अण्णा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9 चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी जलवा आणि मारीची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे भैया ड्रायव्हर वाटेगावकर यांनी। असा अडकते बोलताना बघितलं मला कसा त्रास होतो छातीत। गट क्रमांक 10 चा निकाल आहे तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी कंदूरचा राजा म्हणजेच मथुरा फार्म चिंचाळे तसेच सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड आणि एकनाथ दादा यांचा कंदूरचा राजा पळाला आणि त्या राजासोबत पळाला गिरवीकरांचा माऊली पळाला। सुंदर अशी गाडी अण्णा ड्रायव्हर ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कालोंडेकरांनी ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा आप्पा ड्रायव्हर यांना। 11 चा निकाल गट क्रमांक कात्रज पुणे यांचा सोन्या पळाला आणि हरण्या पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 12 मध्ये एक सुपरफास्ट गाडी पळाली तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी लक्षा पळाला आगाशिवनगरकरांचा आणि त्याच्यासोबत हिंद केसरी कारोंडेकरांचा चिक्या पळाला। सुंदर अशी गाडी भैया ड्रायव्हर यांनी जी आहे भैया ड्रायव्हर बांबवडेकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे। गट क्रमांक 13 चा निकाल आहे। 13 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल राहुल्या हा नंदी सेमीसाठी पात्र आणि त्याच्यासोबत जो नंदी पळाला त्याचं नाव काय मला कमेंट्समध्ये सांगा। गट क्रमांक 14 चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी कालेकरांचा टग्या पळाला आणि MM नाना यांचा राजा पळाला। सुंदर अशी गाडी धोंडे ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली। गट क्रमांक 15 चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी खामगावकरांचा ओम आणि पुसेगावकरांचा छोटा शंभू सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 16 चा निकाल अण्णा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली गाडीची नावे काय समजलेली नाहीयेत। गट क्रमांक 17 चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी अवतार पवार यांचा अर्जुन पळाला आणि नाशिकचा तांडव सेमीसाठी पात्र गाडी। गट क्रमांक 18 चा निकाल 18 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी पाली या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी भैया ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे। गट क्रमांक 19 चा निकाल आहे संघर्ष योद्धा महाराष्ट्र फॅन्स क्लब बुलेट म्हणजेच शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट पळाली आणि विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। 20 चा निकाल पेंडिंग आहे। बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक 25 मध्ये असं मला वाटते। कमेंट्समध्ये सांगा नक्की कुठे काय पळाली गाडी आणि आपण जातोय सेमीफायनलच्या
वेळेस आणि आता बकासूरचा एक व्हिडिओ टाकतो आणि सेमीफायनलला जातो. धन्यवाद.